जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवननाम समास सातवा कवेश्वर स्तवननाम श्रीराम समर्थ। आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर नातरी हे परमेश्वर वेदावतारी। समर्थांनी कवीचे वर्णन या समासात केलेले आहे की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय, की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदेश्वराचे महत्व, नाना लाघवे सत्कीर्तीस्तव निर्माण कवी, की हे शब्दरत्नांचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले। शब्दसृष्टीवर प्रभुत्व गाजवणाऱ्या श्रेष्ठ कवींना वंदन करून वेदातील अपाट शब्दसृष्टी पाहून कवी त्या वेदाचे अवतारच वाटतात। कवी म्हणजे वेदावतारी परमेश्वरच होत। सरस्वतीचे निजस्थान, नाना प्रकारच्या कलांचे आश्रयस्थान, नाना प्रकारच्या शब्दांचे भांडारगृह म्हणजे हे कवी होत। चारी पुरुषार्थाचे वैभव, जगदीश्वराचे महत्त्व अर्थात लौकिक विविध प्रकारच्या कलाकौशल्यासह सत्कीर्तीचं कौतुक गाण्यासाठी कवीचा जन्म होत असतो। शब्दरूप रत्नांचे सागर, अंतकरण सरोवरात मुक्त विहार करणारे काव्यरूप मुक्त पुरुष, नाना प्रकारच्या बुद्धीचे खेळ खेळणारे वैरागर ते हे कवी होत। अध्यात्म ग्रंथाची खाणी, की हे बोलके चिंतामणी, नाना कामधेनूची दुबणी ओळले श्रोतियांसी, की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य पडी भरू, नाना सायुज्यतेचे विस्तारले, की हा परलोकीचा निज स्वार्थू, की हा योगियांचा गुप्तपंथू, नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासी आला, की हे निरंजनाची खुन, की हे निर्गुणाची ओळखन, माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी। कवी हे जणू बोलके चिंतामणी असून अध्यात्मशास्त्र सिद्धांताची खाण होत। ते जणू नाना प्रकारच्या काव्याची दूध देणारी कामधेनूच श्रोत्यांना प्रसन्न झाले आहे असे होत। कल्पतरूप्रमाणे हवी तेव्हा कल्पनाविलासाची इच्छा पूर्ण करणारे प्रतिभावान कवी होत। मोक्षप्राप्तीचे मुख्य भांडार मार्गदर्शक नावाडी म्हणजे हे कवी होत। नाना प्रकारच्या सायुज्य मुक्तीचे विस्ताराने वर्णन करणारे हे कवी होत। परलोकी सद्गती देणारा आपल्या स्वतःचा स्वार्थ म्हणजे हे कवी होत। योगी लोकांचा अत्यंत गुप्त योगमार्ग किंवा ज्ञानी लोकांचा परमार्थ या कवीच्या रूपाने प्रगट झाला आहे। निर्गुण निराकार मायातीत निरंजन परब्रह्माची खून सांगणारी लक्षणं आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्या निर्गुणाची ओळख पटेल असं वर्णन करणारे ते आत्मानुभवी कवी होत। की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, नातरी होय सुलभ निजबोध कविरूपे। कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक। श्रुतीचा गर्भगत गुढभाव उकलणारे आत्मज्ञानी कवी भेटून निजबोध रूपाने ते प्रगट करून अन्यथा परमार्थ सुलभ करणारे हे कवी म्हणजे साक्षात परमेश्वराचा अलभ्य लाभ होय। मुमुक्षूंना विवेकरूपी नवी ज्ञानाची दृष्टी देणारे आत्मज्ञानी कवी हे जणू अंजनच होय। साधकांना साधनास प्रवृत्त करणारे साधनरूप मार्गदर्शक ते हे कवी होत। आणि सिद्ध पुरुषाचे निश्चयात्मक स्वानंद समाधान शांती म्हणजेच ते हे कवी होत। कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकाचा विनय करते, कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्मरक्षण ते हे कवी। आपल्या स्वधर्माविषयी काव्यातून मार्गदर्शन करणारे, मनोजय कसा करावा याचे मार्गदर्शन करणारे, काव्याद्वारे धर्मनिष्ठांचा विनय जोपासणारे विनय करते ते हे कवी होत। काव्याद्वारे वैराग्याचे महत्त्व पटवून त्यांचे संरक्षण करणारे, भक्तांच्या थोरवीचे गुणगान करून कीर्ती वाढवून भक्तभूषण ठरणारे, नाना प्रकारच्या स्वधर्माचे पालन करून स्वधर्मरक्षण करणारे ते हे कवी होत। कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासनकांची वाढकीर्ती विस्तारली, नाना साधनांचे मूळ
कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे न प्रसादे. प्रेमावस्थेचे वर्णन करणारे, ध्यानावस्थेचे सांगोपांग वर्णन करून ध्यानात निमग्न होण्यास सहाय्य करणारे, भक्तांची उपासकांची कीर्ती दिग्वंत पसरवणारे ते हे कवीच होत. नाना साधनांचे मूळ उकलून दाखवणारे, नाना प्रयत्नांचे फळ काव्याद्वारे सांगणारे आणि नाना कार्यातील सिद्धीचे वर्णन करून देणारे केवळ ते हे आत्मज्ञानी कवीच होत. आधी कवीचा वाग्विलास, मग श्रवणी तुंबळे रस, कवी चेनिमती प्रकाश कवित्वास होय. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे. कवीचा वाग्विलास सुरू होताच त्यांच्या काव्यातून विविध रसांची निर्मिती होऊन ऐकणाऱ्याचे कान तृप्त होतात. त्यांच्या त्या श्रेष्ठ प्रतीच्या बुद्धिप्रधान काव्यामुळे श्रोतांचा मतिप्रकाशात भर पडून तेही काव्य प्रसवू लागतात. कवी नाना प्रकारे काव्य प्रबंध रचतात, त्यामुळं विद्वानांची योग्यता कळून येते. सत्ताधारी सामर्थ्यवानाचे सामर्थ्य वाढीस लागते आणि तो आत्मज्ञानी कवी हुशार विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे वर्णन करीत असतो. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना दाटी मुद्रा छंद, कवी गद्य पद्य वेदा वेद पदत्रास करते, कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर्धार ते हे कवी. कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखांचे संरक्षण ते हे कवी. नाना प्रकारच्या काव्य प्रबंध रचना करून कवी कवित्व प्रगट करतात. लेखनाच्या विविध धाटी, छंद, प्रास, अलंकार वापरून नवनवीन प्रकारचे काव्य निर्मिती करणारे ते हे कवी होत. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषीचे महत्त्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणिती. नसता कवीचा व्यापार, तरी कैचा असता जगदोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी. नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वर विन तो नाही, कवीपासून सर्वही सर्वज्ञाता. अनेक देवदेवतांचे मनमोहक वर्णन करणारे, ऋषींचे महत्त्व वर्णन करणारे, नाना प्रकारच्या शास्त्रात सामर्थ्याचे वर्णन करून वाखाणणी करणारे ते हे कवी होत. जर कवींनी अशा प्रकारे महती वर्णन केली नसती तर मग लोक अज्ञान अंधारात खितपत पडल्याने जगदोद्धार कसा झाला असता. म्हणून सकळ सृष्टीला त्यांचा मोठा आधार असतो. आत्मज्ञानी कवीशिवाय अनेक विद्या जगण्याचा दुसरा कोणताच मार्ग नसतो. कवीमुळे सर्व ज्ञानाचा प्रसार होत असतो. मागा वाल्मिक व्यासाधिक, झाले कवेश्वर अनेक, तयापासून विवेक सकळ जनासी. पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली, तेने पंडिता अंगी बाणली परमयोग्यता. ऐसे पूर्वी थोर थोर, झाले कवेश्वर अपार, आता आहेत पुढे होणार नमन त्यांची. फार पूर्वी वाल्मिक व्यास यांच्यासारखे महाकवी होऊन गेले. त्यांनीच या देशातील सर्व लोकांना विवेक विचार शिकवला. त्यांनी केलेल्या काव्यरचनांचा आधार घेत पुढील अनेक पंडितांनी परमयोग्यता प्राप्त करत काव्यरचना केली. असे अनेक मोठ्या योग्यतेचे कित्येक कवी होऊन गेले, आजही आहेत, पुढेही होतील. त्या सर्वांना वंदन समर्थ करतात. नाना चातुर्याच्या मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखे, परोपकाराकारणे नाना निश्चय अनुवादने, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत. की हे अमृताचे मेघ ओळले, की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखाचे उचंबळे सरोवर हे. साक्षात बृहस्पतीसारख्या नाना प्रकारच्या चातुर्याने नटलेल्या रूपांना आणि वेदश्रुती यांनासुद्धा त्यांच्या म्हणजे कवीच्या मुखाने बोलावे असे वाटत असते. केवळ परोपकारासाठी म्हणूनच अनेक निश्चय स्वानुभवाच्या गोष्टी हे कवी लिहून ठेवतात. शेवटी सर्व लेखन हे पूर्ण संशयातील असेच असते. ज्ञानाची तहान लागलेल्या श्रोत्यांना कवी म्हणजे नवरस रूपी अमृताचे मेघ प्रसन्न होऊन त्यांच्या रूपाने उचंबळणाऱ्या सुखाचे सरोवर लाभले आहे असे वाटते. नवरस म्हणजे त्याचे स्थायी भाव,
शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स, अद्भुत, शांत इत्यादी रसात कवी आपलं लेखन करीत असतात. बहुतेक सर्व शास्त्रात सिद्धांताचे लेखन सुलभ काव्यरूपात होत असते. की हे विवेकनिधीची भांडारे, प्रगट झाली मनुष्यकारे, नाना वस्तूचे विचारे कोण दाटले हे. की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थस आणि उणे, लादले पूर्वसंचिताच्या गुणे विश्वजनासी. विवेकनिधी अर्थात विवेकाचा अमाप साठा असणारे, नाना वस्तू नि विषयासंबंधीच्या माहितीने परिपूर्ण असणारे हे कवी साकार मनुष्यरूपात प्रगट होत असतात. जणू काही आदिमायाच्या खास ठेवणीतील निर्मिती असते. त्यांच्यापुढे इतर अनेक निर्मिती उण्याच किंवा गौण ठरतात. केवळ पूर्वसंचितामुळेच लोकांना ही ठेव उपलब्ध होत असते. की हे सुखाची तरुवे लोटली, अक्षय आनंद उतटली, विश्वजनास उपेगा आली नाना प्रयोगाकारणे. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योग्य स्थिती, नातरी भक्तीची फलश्रुती फळास आली. कवी म्हणजे जीवनप्रवाहातील अनेक सुखांचे अक्षय आनंदाने काठोकाठ भरून वाहणारी, विश्वातील जनसामान्यास अनेक प्रयोगासाठी उपयोगास येणारी नौकाच होय. कवी म्हणजे ब्रह्माची निरंजनाची संपत्तीच होत. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहुनी वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना. आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.